सुरुवात करूयात मराठी सिनेमा ख्वाडापासून। ख्वाडा भाऊराव कराडे यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा आणि हा सिनेमा बनवण्यासाठी भाऊराव कराडे यांनी बरीच मेहनत घेतली, बऱ्याच अडचणी आल्या, बरीच कष्ट सोसले। जमीन सुद्धा स्वतःची विकायला लागली, दागिने विकायला लागले आणि बरेच कष्ट करायला लागले। भाऊराव कराडेंना त्यासाठी मिळालं राष्ट्रीय पुरस्कार आणि त्यानंतर महादेव सबंडावार ज्यांनी साऊंड डिझाइन केलेलं आहे या सिनेमाचं, त्यांना सुद्धा नॅशनल अवॉर्ड मिळाला। आता राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला असल्यामुळे कुतूहल या सिनेमाबद्दल वाढलेलं आहेच, पण नेमका या सिनेमात काय आहे जाणून घेऊयात। ख्वाडा म्हणजे खोडा किंवा अडथळा। आता ख्वाडा या शब्दाचे इतरही अनेक अर्थ असले तरी सुद्धा दिग्दर्शकाला अडथळा हाच अर्थ अभिप्रेत असावा, कारण आपण स्वतंत्रता झालो त्याला तर 70 वर्ष होतील 2017 साली, पण तरी सुद्धा अजूनही जातीपातींचा हा जो ख्वाडा आहे म्हणजे जो अडथळा आहे तो काही हटतच नाहीये। गरिबीचं जीणं आणि मागासलेल्या रूढी परंपरांचं लोढणं या चक्रामध्ये अडकलेल्या एका कुटुंबाची गोष्ट आहे। आता अडथळ्यांची ही शर्यत वर्षानुवर्ष सुरू आहे। महत्त्वाचं आहे ते एका कलाकृतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त वास्तवपणे ते सगळं जे संकट आहे या एका कुटुंबापुढचं किंवा जी समस्या आहे ती जगापर्यंत पोहोचवणं। ख्वाडाने हे काम अगदी योग्य पद्धतीने केलेलं आहे। फॅन्ड्री सिनेमामध्ये शेवटी कॅमेऱ्याच्या दिशेने भिरकावलेल्या दगडाचे अजूनही अर्थ लावले जात आहेत आणि त्यातच हा ख्वाडा येऊन धडकलाय। भाऊराव कराडेंसारख्या अनेकांना व्यक्त व्हायचंय, सिनेमा हे फक्त मनोरंजनाचं माध्यम नाहीये हे जगाला ओरडून सांगायचंय। त्यांनी साथ तर घातलीये, त्यांना प्रतिसाद द्यायला हवाय। ख्वाडा जास्तीत जास्त संवेदनशील प्रेक्षकांनी बघायलाच हवा आणि आपल्या आसपास काय चाललंय ती वेदना सुद्धा समजून घ्यायला हवी। ख्वाडाला आर्ट सिनेमाच्या वर्गवारीत कैद करू नका। अन्याय, अत्याचार या घटना ज्या आहेत त्याबद्दलची माहिती तुम्ही बातम्यांमधून घेत असता, त्याही पेक्षा खोलवर जाऊन आपल्याच समाजाचं भेसूर चित्र दाखवणाऱ्या या ख्वाडा सिनेमानं कदाचित तुमचं मनोरंजन होणार नाही, पण हा सिनेमा तुम्हाला विचार करायला भाग पाडेल हे नक्की। आहे त्याला वो सकताल मी सणात, पण आपलं काय खरे आज इथं तू उद्या तिथं हो वासन डोक्यात बघा आहे आपल्याकडे पोरगी एक क्रीम द्या फेरायला लागली। अरे आटापना बायांच्या वर नटत तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजू द्या। माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या। अरे माजला का रे धनगरड्यांनो? नाही माजुरी अवलाद हे बाबा ही उचला कोकरत चालवलं तुम्ही पोरगी नाही चालवलं। लुटमार करून खातो तो बाडक पहिलवान का हिजड आहे। आता नेमकाच जपान पडलंय न मला भिजू द्या। माझा काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या। या ख्वाड्याच्या सुरुवातीलाच आपल्याला पडद्यावर दिसतं ओसाड माळरानावर फिरणारी धुळीची वावटळ, एका गरीब कुटुंबाच्या दुष्टचक्राचं प्रतीकच जणू। चाऱ्याच्या शोधात एका गावातून दुसऱ्या गावात भटकणाऱ्या एका धनगर कुटुंबाची गोष्ट। कुटुंब सोबत आहेच, बरोबर मेंढ्या सुद्धा आहेत, शेळ्या सुद्धा आहेत। कुटुंबाचा प्रमुख आहे रघु, ज्याला बाळा आणि पांडू अशी 2 मुलं आहेत। पांडूचं लग्न झालंय, त्याला मुलं बाळा आहेत आणि आता बाळाचं सुद्धा लग्न ठरतंय। स्वतःची जमीन सरकारनं वनजमीन कायद्याअंतर्गत ताब्यात घेतल्यामुळे रघुच्या कुटुंबावर ही गावोगाव फिरायची वेळ आली। जमीन सोडवण्यासाठी कोर्ट कचेरी सुरू आहेच आणि आता संकटात भर पडली आहे ती सरपंच अशोकदादा पाटीलमुळे। आपण उच्च जातीतले, आपण कसंही वागू शकतो या गुरमीत वावरणाऱ्या या सरपंचानं रघु आणि या कुटुंबाचं जीणं मुश्किल करून ठेवलंय आणि यातूनच बंडखोरी जन्माला आली आहे। आता या बंडखोरीतून दिग्दर्शकाला बऱ्याच गोष्टी सुचवायच्या आहेत। बंडखोरी तारक की मारक याचा विचार सध्या तरी त्याने समाजावरच सोडलाय, पण हा प्रश्न इतक्या लवकर सुटणारा नाही, ख्वाडा असणारच हे सुद्धा त्याला ओरडून सांगायचंय आणि म्हणूनच ही कलाकृती म्हणून ख्वाडा महत्वाचा आहे। बायांच्या वर नटत तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजू द्या। माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या। माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या। गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या। गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या।
भाऊराव कराडे या तरुण दिग्दर्शकानं एक ध्यास घेतला आणि बरेच अडथळे पार करत एक अख्खा सिनेमा पूर्ण केला. पहिलाच सिनेमा, पण तरीही दिग्दर्शकीय नौखेपण कुठेही जाणवत नाहीये महत्वाचं. उलट काय सांगायचंय, कसं सांगायचंय हे या दिग्दर्शकाला स्पष्टपणे माहितीये. हे सिनेमा बघून पटतंच आणि त्यामुळे कौतुकही वाटतं. याच सिनेमातून काही चांगले कलाकार सुद्धा इंडस्ट्रीला गवसलेत. बाळूची म्हणजे नायकाची भूमिका करणाऱ्या भाऊसाहेब शिंदे याचा अभिनय तर लाजवाब. संवाद खूप कमी आहेत, बरंचसं काम एक्सप्रेशन्सचं, पण तरी सुद्धा अगदी कसलेल्या अभिनेत्याप्रमाणे या भाऊसाहेबनं कमाल केली. त्याचं स्वप्नाळूपण ते त्याची बंडखोरी, हा जो प्रवास आहे तो त्याने उत्तम दाखवलाय. पण सर्वात कमाल दर्जाचं काम झालंय ते शशांक शेंडे या हरहुन्नरी कलाकाराचं. हा अभिनेता आपल्याला इतक्या सिनेमात वेगवेगळ्या भूमिकांमधून दिसत असतो. साधारण दर आठवड्याला या कलाकाराचे सिनेमे रिलीज होत असावेत, इतका हा ओळखीचा चेहरा. पण या ख्वाडामध्ये आत्तापर्यंतचं सर्वात लक्षवेधी काम शशांक शेंडे यांनी केलंय. रघु म्हणजे जो कुटुंब प्रमुख आहे, त्याची बेफिक्री, त्याची व्यथा, त्याचं हिशोबीपण, कुटुंबासाठीची काळजी, असं बरंच काही शशांक शेंडे यांनी अक्षरशः जिवंत केलंय. याशिवाय सिनेमातल्या लहान मुलाची भूमिका असेल किंवा खलनायक सरपंचाची भूमिका असेल, सर्वांनीच जीव ओतून काम केलेलं आहे. मुख्य म्हणजे तांत्रिक गोष्टीत सुद्धा सिनेमा कुठेही मागे नाहीये. आपण आता गाणं तर ऐकलं असेलच, पण याशिवाय पार्श्वसंगीत जे आहे, जिथे गरज असेल तिथेच, म्हणजे अगदी मोजून मापून, उगाच कुठेही भडकपणा नाही किंवा उगाच कुठेतरी पार्श्वसंगीताचा माराही नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि याशिवाय जे सीन्स आहेत, जे एडिटिंग आहे, या बाकीच्या सगळ्या तांत्रिक गोष्टी असतील, कॅमेरा सगळ्यात महत्वाचा, हा सुद्धा अगदी नेहमीचे जे आपण सिनेमे बघतो अगदी त्याच दर्जाचा आहे. त्यामुळे जरी नवखी लोक असली तरी नवखेपणाचं लवलेश कुठेही नाहीये. आणि हा म्हणूनच सगळ्या अर्थाने ख्वाडा जो आहे तो सगळ्यांना आवडून जाईल असा सिनेमा आहे. नक्की बघा ख्वाडा. हळदीनं माखली सुरी नाही तर घोड्यावरती चढलो मी. अरे माजला का रे? घोड्यावरती चढलो मी, हातात कट्यार बाशिंग बांधून मधाच्या पेवात पडलो मी. माझ्या मनाच्या मातीत तिचंच बियाणं रुजू द्या. माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. आणि हा सिनेमा बघून तुमचे किती रुपये वसूल होतील ते सुद्धा आपण बघूया. भाऊराव कराडे यांचा हा सिनेमा, ज्यांना स्पेशल ज्युरी अवॉर्ड मिळालं, नॅशनल अवॉर्ड त्यांना मिळाला, आणि त्यानंतर या सिनेमाची चर्चा खूप जोरात सुरू झाली. तो सिनेमा आता रिलीज झाला. हा सिनेमा बघून तुमचे 100 पैकी 80 रुपये नक्कीच वसूल होतील.